नमस्कार मित्रांनो, आज आपण मॅगीची एक छान अशी झटपट आणि भन्नाट रेसिपी बनवणार आहोत। ती म्हणजे कोरियन मॅगी कशा प्रकारे बनवतात ती बनवणार आहोत आपण आज। मॅगी सगळ्यांनाच आवडते आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत मॅगी सगळेच आवडीने खातात। तर नेहमीची मॅगी बनवण्यापेक्षा म्हटलं चला काहीतरी वेगळं ट्राय करूया। मी ह्याआधी सुद्धा बऱ्याच वेळा ही मॅगी ट्राय केली आहे, परंतु व्हिडिओ एकदाच मी आय थिंक चॅनलवरती अपलोड केली होती। चला तर आता ही मॅगी कशी बनवायची ती मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी आपल्याला इथे तीळ घ्यायचे सफेद, त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो केचप टाकून घ्यायचा आहे, डार्क सोया सॉस टाकून घेतला आहे, त्यानंतर आपण यामध्ये शेजवान सॉस टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपला जो मॅगीचा मसाला असतो तो टाकून घ्यायचा आहे। मी 1 पाउच मॅगीचं बनवत आहे म्हणून एकच पॅकेट इथे टाकून घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत ग्रीन चिली सॉस आणि चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत। तुमच्या आवडीनुसार जर तुमच्याकडे इथे वेगवेगळे सॉसेस असतील तुम्ही ते ट्राय करू शकता। त्यानंतर यामध्ये आपण गरम उकळवलेलं तेल टाकून घेणार आहोत। उकळवलेलं तेल ह्यासाठी की छान आपले जे मसाले आहेत ते सगळे छान एकजीव होतात आणि चांगला असा ह्याला तडका बसला जातो। त्यामुळे आपण हे तेल टाकून सर्व एकजीव करून घ्यायचे आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी 2 ते 3 मोठे चमचे तेलाचा वापर केला आहे। आता हे सर्व मसाले आहेत ते एकजीव करून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असं सगळा फ्लेवर एकजीव होईल। आणि आता हा एकत्र केलेल्या मसाल्यांमध्ये आपण जी मॅगी मगाशी बनवून घेतली, मगाशी आपण जी उकडवलेली मॅगी होती ती आपण काढून घ्यायची आहे पाण्यातनं। त्यामुळे त्याची जो चिकटपणा येतो, आपण मॅगी बनवल्यानंतर डायरेक्ट पाण्यामध्ये बनवतो, तर मॅगी तशी न बनवता पाण्यामध्ये न बनवता पाणी वेगळं करायचं मॅगीमधनं, नूडल्समधनं। त्यानंतर म्हणजे जी मॅगी होती ती छान अशी सुटसुटीत मॅगी बनते। हे बघा, आता ही सुटसुटीत मॅगी आपण आता या मसाल्यांमध्ये एकजीव करून घेऊया। अगदी छान अशी मिक्स करून घ्यायची की आपली मॅगी खाण्यासाठी तयार आहे। छान यम्मी चविष्ट अशी कोरियन मॅगी बनवून तयार होते। खूप चविष्ट बनते, आपल्या नेहमीच्या मॅगीपेक्षा सुद्धा खूप अप्रतिम बनते। नक्की एकदा ट्राय करून बघा। छान अलगद हाताने मिक्स करून घ्या आणि तुम्ही नंतरही सर्व करू शकता। खूप चविष्ट अशी बनते, नक्की एकदा तरी ट्राय करून बघा। अशा वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट रेसिपीज ज्या असतात त्या मी घरी नेहमी ट्राय करत असते आणि तुमच्याबरोबर ह्याच्या व्हिडिओसुद्धा शेअर करत असते। सो तुम्हाला आजची ही झटपट सोपी आणि एकदम युनिक अशी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की कळवा। रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच झटपट आणि सोप्या रेसिपींसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला तर पुन्हा भेटूया अशा झटपट रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय बाय।